डायबिटीज झाला की डॉक्टर पहिला सल्ला देतात ते म्हणजे उद्यापासून चहा बंद. आणि हा शब्द ऐकूनच अनेकांचा जीव अर्धा होतो. आपल्याकडे चहा म्हणजे एक पेय नाही आहे, तर ती एक भावना असते नाही का. सकाळची ऊर्जा, मित्रांसोबतच्या सुखदुःखाच्या गप्पा अशा वेळेस मारल्या जातात. अशा वेळेस चहा सुटणं म्हणजे आयुष्यातला एक मोठा आनंद हिरावून घेतल्यासारखं वाटतं. मग लोक काय करतात तर मनावर दगड ठेवून तो कडू चहा पितात, किंवा काही लोक चहा पिणंच सोडून देतात, किंवा काही लोक बिनधास्त गोड चहा पितात. त्यामुळे दिवसभर चिडचिड, डोकेदुखी, काही लोक मानसिक तणावाखाली सुद्धा असतात आणि उलट याच्यामुळे शुगर वाढते. परंतु चहाची जी काही सवय आहे ते नातं तोडण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. एक मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. समजा आपल्या घरामध्ये जुनं फर्निचर आहे किंवा आवडतं जर फर्निचर असेल तर त्याने जर एखादा कोपरा जर खराब झाला असेल तर आपण अख्खं फर्निचर फेकून देत नाही. आपण काय करतो, तो कोपरा फक्त दुरुस्त करतो. म्हणजे चहाचं सुद्धा तसंच आहे. चहा पूर्ण बंद करू नका, फक्त एक पद्धत दुरुस्त करा. यासाठी 2 सोपे उपाय करा. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे चहातल्या साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा. रोज जर समजा तुम्ही 2 चमचे साखर घेत असाल तर हळूहळू आधी 1 चमचा साखर घ्या, मग अर्धा चमचा घ्या. तुमची जीभ अवघ्या 10 ते 15 दिवसामध्ये ह्या कमी गोड चहाची सवय करून घेते. आणि दुसरा उपाय म्हणजे चहामध्ये म्हशीच्या घट्ट दुधाच्या ऐवजी गाईचं दूध वापरा. हळूहळू दुधाचं प्रमाणसुद्धा कमी करा, कारण दुधामध्ये सुद्धा लॅक्टोज नावाची एक शुगर असते, ती शुगर वाढवते. चहा गाळल्यानंतर त्याच्यामध्ये वरून थोडीशी दालचिनी टाकायला विसरू नका, जी तुम्हाला साखर नियंत्रित करायला मदत करते. चहाचा आनंद नक्की घ्या, परंतु थोड्याशा हेल्दी पद्धतीने. धन्यवाद.